यानंतर सोलापूरहून एक मोठी बातमी येते आहे। सोलापूरमधल्या गंगेवाडीत व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे। व्हीव्हीपॅट बंद आहे आणि त्यामुळे गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून इथलं मतदान थांबलेलं आहे। इंजिनियर्स या बूथकडे रवाना झालेले आहेत आणि गरज वाटली तर तिथलं मशीन बदललं जाईल अशी माहिती मिळते आहे। मतदान प्रक्रियेमध्ये अशा प्रकारे अनेक ठिकाणी बिघाड होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातात। हे मशीन दुरुस्त केलं जातं किंवा या मशीनला रिप्लेसमेंट दिली जाते, दुसरं मशीन दिलं जातं। अनिकेत गायकवाड याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात। अनिकेत, सध्या मतदान सुरू झालंय का? किती वेळ लागू शकतो? काय अपडेट्स मिळतात? अमोल, आपण जर बघितलं गेलं तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे गंगावाडी गाव आहे या ठिकाणी मतदान केंद्रावरती व्हीव्हीपॅट मशीन जे आहे ते तांत्रिक अडचणीमुळे काही 15 ते 20 मिनिटांपासून थांबलं होतं। मात्र 2 मशीन बदलून पहिल्यानंतर देखील तांत्रिक अडचण जी आहे ती समोर येतच आहे। त्यामुळं इंजिनियर जे आहेत ते बूथकडे रवाना केलेले आहेत आणि आता गरज वाटल्यास मशीन देखील बदलणार आहेत। खरं तर हा प्रकार जो आहे तो दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी गावामध्ये घडलेला आहे। निश्चित, धन्यवाद अनिकेत या माहितीबद्दल। सुरुवातीला व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आलं, मात्र तरी सुद्धा समस्या कायम आहे, त्यामुळे आता मशीन बदलण्याचे प्रयत्न किंवा तशी शक्यता दिसते आहे।